नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज 29 तारीख आहे आणि आज लंबोदर संकष्टी चतुर्थी आहे. आज सोमवार देखील आलेला आहे. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि लंबोदर चतुर्थी बघा, याला देखील विशेष असे महत्त्व आहे. ही चतुर्थी वर्षातली पहिली चतुर्थी आहे. या चतुर्थीचं व्रत हे मुलांसाठी केलं जातं. मुलांच्या सुखासाठी, संतान प्राप्तीसाठी किंवा होणारं बाळ हे व्यवस्थित व्हावं यासाठी हे लंबोदर संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं. लंबोदर संकष्टी चतुर्थीचे खूप सारे महत्त्व आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या प्रगतीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या भवितव्यासाठी आपल्याला ही एक वस्तू उतरून घराच्या बाहेर फेकायची आहे. हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 वाजेनंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकतात. संकष्टी चतुर्थीचे व्रत आपण करत असू अगर नसू, आपल्याला ह्या व्रताचे काही नियम पाळायचे असतात. हे व्रत करत असताना तुम्हाला बघा काळ्या कपड्याचं परिधान करायचं नाही आहे. त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीचं व्रत तुम्ही करत असा किंवा नसा, तुम्हाला तुमच्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची पूजा ही पंचोपचारे करायची आहे. त्यांना तुम्ही पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक घालू शकतात. अभिषेक घालताना अथर्व शीर्षाचं पठण करू शकतात. हे तीर्थ तुम्ही मुलांना प्यायला देऊ शकतात. यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे तुम्ही गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अष्टगंध, अक्षदा, फूल, त्याचप्रमाणे दुर्वा अर्पण करू शकतात. गुळ खोबऱ्याचा का होईना तुम्हाला त्यांना नैवेद्य आज हा दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे ज्यांचा उपवास असेल त्यांनी संध्याकाळी 9:22 चंद्र दर्शन करून किंवा चंद्रोदय झाल्यानंतर ह्या व्रताचं म्हणजेच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. आता हा उपाय काय करायचा आहे तर बघा, आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. ह्या उपायासाठी तुम्हाला काय वस्तू लागणार आहे ते आपण बघू. ह्या उपायामुळे बघा, तुमच्या मुलांची जर का चिडचिड होत असेल, मुलं ऐकत नसेल, नकारात्मक ऊर्जा घरात किंवा मुलांवर खूप जास्त प्रमाणात ही साठलेली असेल, घरात वाद होत असतील, मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, या सर्व कारणांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. या उपायासाठी तुम्हाला मूठभर काळे तीळ घ्यायचे आहे. 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहे. बघा, सुकलेल्या लाल मिरच्या घ्या. यानंतर थोडंसं जाड मीठ घ्यायचं आहे. पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर थोडी काळी मोहरी घेतली तरी चालेल. 5 लवंग घ्यायची आहे आणि 5 तुम्हाला हिरवी विलायची घ्यायची आहे. या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहे. यानंतर बघा, घरामध्ये जर का एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखादं मूल हे जास्त त्रास देत असेल, किरकिर करत असेल किंवा ऐकत नसेल किंवा अभ्यास करत नसेल, तर अशा व्यक्तीवरून किंवा अशा मुलांवरून तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहे. त्यांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे. जेवढ्या घरात व्यक्ती असतील किंवा मुलं असतील त्यांच्यावरून तुम्ही ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घेऊ शकतात. त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या घरातील सर्व भिंतींना टच करायच्या आहे. म्हणजे तुमच्या घरात तुम्हाला सर्वत्र ह्या वस्तू फिरवून आणायच्या आहे. हे करत असताना तुम्हाला संकष्टी चतुर्थी असल्यामुळे ओम विघ्नहर्ताय नमः असं म्हणत हे सर्व तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे. तुमच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला 7 वेळा ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे. त्यावेळेस देखील तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, तुम्हाला हे 7 वेळा उतरून घेतल्यानंतर ह्या वस्तू पुन्हा घरामध्ये आणायच्या नाही. ह्या वस्तू तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहे. त्यानंतर घराच्या बाहेर जर का तुमचा उखिरडा असेल, डस्टबिन असेल तर त्यात तुम्ही ह्या वस्तू टाकून शकतात. किंवा मग ह्या सर्व वस्तू तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला जर का जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही फेकून द्यायच्या आहे. किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये बाहेर ह्या वस्तू टाकू शकतात. यानंतर तुम्हाला तुमच्या घरात यायचं आहे. बघा, फिरून तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही. तुम्ही जर का वळून मागे बघत असाल तर ह्या सर्व वस्तू किंवा ही निगेटिव्ह जी ऊर्जा आहे ती पुन्हा तुमच्याबरोबर ही तुमच्या घरात प्रवेश करेल. आता आपल्या घरामध्ये जर का मुलांची प्रगती थांबली असेल, मिस्टरांची प्रगती थांबली असेल, तर ह्या गोष्टी का होतात तर ह्या गोष्टी नकारात्मक ऊर्जेमुळे, काही दोष असतात त्या दोषांमुळे होत असतात. आता ही नकारात्मक ऊर्जा आपल्याबरोबर बाहेरून देखील येत असते किंवा आपण घरामध्ये वाद घालत असतो, भांडणं करत असतो किंवा कटकटी होत असतील किंवा आपण आपल्या तोंडातनं नकळत काही अपशब्द निघाले असतील, तर ह्या गोष्टींमुळे ही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरात साठून राहत असते. तर अशी ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातनं बाहेर काढण्यासाठी आपल्याला हे काही उपाय किंवा हे
दृष्टक किंवा हे उतारे करावे लागतात आणि ते आपल्याला ह्या संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी करायचे आहे. बघा, यामुळे तुमच्या घरात नक्कीच चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. गणपती बाप्पांच्या अथर्व शीर्षाचं पठण करा. गणपती बाप्पांना मुलांच्या हातून 21 दुर्वा लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायला सांगा. मंदिरात जाणं शक्य असेल तर मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना एक लाल जास्वंदाचं फूल आणि 21 दुर्वांची एक जुडी मुलांना अर्पण करायला लावा. त्याचप्रमाणे गूळ, खोबरं हे गणपती बाप्पांना अर्पण करायला लावा. गणपती बाप्पांना नमस्कार करायला सांगा. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.